नमस्कार मित्रांनो, BPED CET 2024 एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी काय करायचे, वर स्क्रीनवर सर्वात वरी बघत आहात cetcell.mahacet.org किंवा mahacet.org हे वेबसाईट टाईप करायचे, ब्राउझरमध्ये सर्च करायचे. रिझल्ट आल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या होम पेजवर पोहोचता. इथे तुम्हाला 5 सिरियल नंबरला सिरियल नंबर 5ला दिसतंय, नाही तर याव का सिरियल नंबर 5ला MAH BPED CET. ठीक आहे. रिझल्ट ऑफ MAH BPED CET 2024 6 एप्रिल 2024ला डिक्लेअर झालेला आहे. ह्याच्या पुढे काही ॲड ऑफचं चिन्ह दिसलं, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे का असं. आता डाउनलोड होत आहे. आता हे PDF व्ह्यूवरमध्ये व्ह्यू करायचं याव का. झालं तर का टोटल, अरे बापरे, BPEDचे बरेच जणांनी एक्झाम दिलेत. बाबा ठीक आहे, बाबा ठीक आहे. 6237 लोकांनी एक्झाम दिलेत. कमाल आहे. ही दुसरी शिफ्ट आहे वाटाले. ठीक आहे. आता मित्रांनो 138 पेज आहेत. आता 138 पेज काही आपण हे दाखवू शकत नाही स्क्रीनवर, पर तुम्हाला एक सांगितलं की हे असं डाउनलोड करता येतं तुम्हाला. ठीक आहे ना. डाउनलोड करून घ्या आणि काय तर सर्च ऑप्शन राहते बघा इथे. काय इथं सर्चमध्ये असं करायचं, तुमचं नाव टाईप करायचं, म्हणजे तुम्हाला लगेचच तुमचं कोणत्या पेजवर आहे त्या पेजवर लगेच तुमचं ॲप्लिकेशन नंबर, CET रोल नंबर, नेम ऑफ द कॅन्डिडेट्स येतं, CET स्कोअर 50 पैकी, फील्ड टेस्ट स्कोअर 50 पैकी आणि टोटल 100 पैकी स्कोअर दाखवतं त्याच्यामध्ये. आणि रिमार्क येतं त्याच्यामध्ये. रिमार्क काय आहे बघा येते तुम्हाला, एलिजिबल फॉर BPED ॲडमिशन असं रिमार्क वगैरे येतं, ते पाहून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. 138 पेज आहे. इथं सर्चमध्ये तुमचं नाव टाकून किंवा CET ॲप्लिकेशन नंबर, CET रोल नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता. आणि सर्च रिझल्टमध्ये तुमचं जिथं येईल ज्या पेजवर, ती पेज प्रिंट करून आपल्याजवळ ठेवून द्यायची. तसेच तुमच्या पुन्हा लॉग इन ID मध्ये तुमच्या युजर ID आणि पासवर्ड उपयोग करून प्रोफाईलमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं CETचं स्कोअर अवेलेबल करून देण्यात येतं. तरीसुद्धा तुम्हाला ही प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायची आहे. अतिशय महत्त्वाची प्रिंट आहे बरं का ही. ठीक आहे. ही पूर्ण PDF बी सेव्ह करून ठेवायची मोबाईलमध्ये, आणि तुमचं ज्या पेजवर CETचा स्कोअर आहे तेवढं पेजची प्रिंटसुद्धा मारून आपल्याजवळ ठेवायची आहे. ठीक आहे. दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर पुन्हा ॲडमिशनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक महत्त्वाचं, आज गुढीपाडवा आहे, मराठी नववर्ष आहे आज. त्याच्यामुळे गुढीपाडवा तसेच मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखी, समृद्धी, भरभराटीचं, आरोग्यदायी, आनंददायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला खूप खूप सारे शुभेच्छा. ठीक आहे. BPED जर तुमचं कोर्स नसेल केलेलं, तुम्ही CET एक्झाम दिली नसेल, तर तुमचे मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण त्यांना शेअर करा. BPEDचं CET 2024चे CET स्कोअर आलेले आहे म्हणा, रिझल्ट लागलेला आहे, ते बघून घ्या म्हणावं. ठीक आहे. PDF डाउनलोड करून घ्या, सर्च करा आणि प्रिंट करून ठेवा. PDF बी मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग. दुसरा व्हिडिओ लवकरच येत आहे. थँक्यू.